मुंबईत अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधीच मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश आलाय। मुंबईमध्ये 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसलेले असून 34 वाहनांमध्ये ह्यूमन बॉम्ब बसवल्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उद्या लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत आणि या संकटावर पोलीस यंत्रणा कशी मात करणार आणि संभाव्य घातपात टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा नेमकी कशी सज्ज आहे पाहूयात या खास रिपोर्ट मधून। ऑल पोलीस युनिट ऑन हाय अलर्ट। ऑल पोलीस युनिट ऑन हाय अलर्ट। वी हॅव बॉम्ब थ्रेट मेसेज। 14 दहशतवादी मुंबईत घुसल्याची माहिती आहे। 34 वाहनांमध्ये ह्यूमन बॉम्ब सेट केल्याची शक्यता आहे। त्यामुळे गर्दीवर संशयास्पद हालचालींवर नजर ठेवा। ऐन गणेश विसर्जनाच्या मौक्यावर मुंबई पोलीस हाय अलर्ट मोडवर आहेत। पोलिसांना धमकीचा संदेश आल्यानं सध्या खळबळ उडाली आहे। 14 दहशतवादी मुंबईच्या गर्दीत दबा धरून बसलेत। 34 गाड्यांमध्ये ह्यूमन बॉम्ब सेट केल्याचं ते सांगतायत। मुंबईत मोठा घातपात करण्याची तयारी असल्याची ही धमकी आहे। लष्कर-ए जिहादी नावाच्या संघटनेनं हा संदेश ट्रॅफिक पोलिसांना पाठवलाय। धमकीच्या संदेशात 34 वाहनात ह्यूमन बॉम्ब लावल्याचा उल्लेख आहे। यासोबत 400 किलो RDX मुंबईत आणण्यात आलाय। या RDX द्वारे 1 कोटी लोकांना ठार मारण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आलाय। तर 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचंही या संदेशात म्हटलंय। हा धमकीचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झालेत। मुंबई पोलिसांनी धमकीच्या संदेशाची गंभीरतेने दखल घेतली असून कसून तपास केला जातोय। सोबतच या धमकीच्या संदेशामागील सत्यता तपासण्याचं कामही सुरू आहे। ट्रैफिक पुलिस को कोई धमकी भरा SMS उनके कंट्रोल में आया है क्या? थोड़ी उसकी जानकारी दीजिए, क्या मुंबई पुलिस से साझा किया? जो कुछ भी आया है वो क्राइम ब्रांच उसका तफ्तीश कर रही है, तो उनसे आप पूछ लीजिए। एक्चुअली हमारा विजिबिलिटी बहुत ज्यादा है ट्रैफिक का, जो हमारा सोशल मीडिया प्रेजेंस इज वेरी ह्यूज। तो आपने पहले भी देखा होगा, काफी कुछ हमारे सोशल मीडिया प्लेटफॉर्म पे आए थे, सब बहुत सारे मैसेजेस। उद्या अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं लाखो भाविक मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहेत। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्या आणि तलावांच्या ठिकाणी मोठी गर्दी होते। अशाच ठिकाणांना टार्गेट केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी मोठ्या संख्येने मुंबईकर बाहेर पडतात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। मुंबईचा हा लालबाग परिसर असेल, गिरगाव चौपाटी परिसर असेल, जुहू चौपाटी असेल, अशी काही भाग आहेत ज्या भागांमध्ये मुंबईकर विशेष करून लाखोच्या संख्येने जमतात आणि गर्दी करतात। मात्र मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत। मी सध्या उभी आहे लालबाग या परिसरामध्ये। लालबागच्या राजाच्या जिथे गणपती बसतो अगदी त्या गणपतीच्या बाहेरच्या आवारामध्ये आहे। हा रस्ता खरं तर गजबजलेला असतो। उद्या गणपती विसर्जनाचा दिवस आहे, त्याआधी गणपतीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात। मात्र इथे आपल्याला ही गर्दी ओसरलेली पाहायला मिळते। पोलीस देखील ठिकठिकाणी इथे तैनात करण्यात आले आहेत। लोकांची विचारपूस करूनच पोलीस आतमध्ये लोकांना दर्शनासाठी सोडत आहेत। गर्दी देखील नियंत्रणात पोलिसांकडून आणली जात आहे। मात्र जी गर्दी इथे होणं अपेक्षित होती ती गर्दी इथे काहीशी दिसत नाहीये। त्याचं कारण म्हणजे जी धमकी आली आहे त्या धमकीमुळे देखील पोलिसांनी मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। पोलीस देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। मात्र ही जी धमकी आहे ती धमकी उद्या देण्यात आली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी, जेव्हा लाखोच्या संख्येने भाविक बाहेर पडतात आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आणि आवाहन केलं आहे। मुंबईत गिरगाव, दादर, जुहू चौपाटी आणि पवई तलाव ही गणेश विसर्जनासाठीची महत्त्वाची ठिकाणं। या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे। समुद्र किनाऱ्यांवर पोलिसांची वाढीव कुमक तैनात आहे। याशिवाय होमगार्ड, सुरक्षा दल आणि स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्तेही तैनात आहेत। शेकडो कॅमेऱ्यांच्या मदतीनं मुंबईतल्या रस्त्यांवर नजर ठेवली जाते। याशिवाय संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचाही वापर केला जातोय। मुंबई पोलिसांच्या दृष्टीनं गिरगाव चौपाटी हे सर्वात नाजूक स्थान आहे। लालबागचा राजा, परळचा महाराजा,
चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजो काया आणि मुंबईचा राजा हे मुंबईतले सुप्रसिद्ध गणपती सर्वच गिरगाव चौपाटीवरती विसर्जित होता। त्यामुळे या गणपतींना एकाच वेळी पाहण्यासाठी मुंबईतली सर्व गर्दी या ठिकाणी उमटते आणि अशाच वेळी जर या ठिकाणी जर कोणती मोठी दुर्घटना घडली तर मोठी हानी होते आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे अशा ठिकाणी जर बॉम्बची धमकी जरी मिळाली तरी या ठिकाणी धावपळ होते। त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहणं गरजेचं आहे। मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप हँडलवर धमकीचा मेसेज देणाऱ्यांचा शोध घेतला जातोय। हा धमकीचा फेक कॉल असण्याची शक्यता दाट आहे। ऑगस्ट महिन्यात वरळीतील एका हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल नियंत्रण कक्षाला आला होता। ऑगस्ट महिन्यातच मुंबई लोकलमध्ये सुद्धा बॉम्ब ठेवल्याची धमकी आली होती। जुलैमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी देणारा ईमेल संबंधित यंत्रणेला मिळाला होता। यावेळी दलाल स्ट्रीट परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण होतं। गेल्या काही महिन्यात असे धमकीचे अनेक कॉल आणि ईमेल पोलीस यंत्रणेला मिळत आहेत। मात्र हा फक्त खोडसाळपणा असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांकडून धमकीचे संदेश पाठवणाऱ्यांचा शोध घेतला जातोय। आज मिळालेला धमकीचा मेसेजही अशाच प्रकारचा असू शकतो। पण गणेश विसर्जनाचा काळ असल्यामुळे पोलिसांनी या संदेशाला अतिशय गांभीर्याने घेतलंय आणि नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।